हॅलो फ्रेंड्स, तर कशा आहात सगळे? मजेत ना? तर स्वागत करते तुमचं अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे पूजा जाधव व्लॉग. तर मी तुम्हाला डायरेक्टली रेडी झालेली दिसत असेल. तर आम्ही चाललो होतो इथे देवीचं जे मंडळ आहे आमच्या इथं, म्हणजे आमच्या वस्तीपुरतंच आहे, छोटंसं मंडळ आहे. तर आमच्या इथं सगळ्यांनी तिथेच घट वगैरे आम्ही तिथेच बसवत असतो. तर सगळ्यांनी घट वगैरे पण आता देवीसमोरच तिथेच बसवलेले आहेत. आणि तर म्हटलं की आजच्याला चाललो आहे आम्ही. आणि ॲक्च्युली घट म्हणजे जे नवरात्री उत्सव आहे ते आपला कालपासूनच चालू झाला आहे. आणि तुम्हाला सर्वांनाही नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर कालच आपला पहिला दिवस होता नवरात्रीचा तसा, पण कालच्याला म्हणजे कालच्याला काही शूट घेतला नाही मी, का तर त्याची पूजा वगैरे सगळं ते पूजेचे जे लागतं साहित्य वगैरे सगळं काही ते गोळा वगैरे करण्यातच गेला आमचा. आणि काही असं शूट करण्याला म्हणजे असा स्पेशल असा स्पेसिफिक टाईम भेटला नाही, का तर थोडंसं काम वगैरे पण होतं. तर म्हटलं की आजच्याला जाणार आहोत. आणि तर म्हटलं की तसंच तुमच्यासोबत पण शेअर करू. तर आता स्वयंपाक वगैरे संध्याकाळचा झालेला आहे. आणि तर मग आता आम्ही चाललो आहे तिकडे मंडळाकडे, आणि तसंच तुमच्यासोबत पण शेअर करते. तर चला तर मग जाऊयात आपण. तर अशा पद्धतीने मी रेडी झाले होते. आणि आजचा कलर होता हिरवा. तर बराचसा टाईम आमचा साडी चॉईस करण्यातच गेला. दोघींनी सारखेच कलर घातले होते अगोदर, पण त्या थोड्या हेवी साड्या वाटत होत्या, त्यामुळे मग पुन्हा चेंज केल्या. त्यानंतर पुन्हा सिल्क साडी घातली आणि मग गेलो. पिल्लूचा आवरला, पिल्लूला घेतलं. त्या अगोदर म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच उपवास होते, आम्हाला 3 जणांनाच होता, आणि बाकीच्यांना मग स्वयंपाक वगैरे बनवलं. त्यानंतर मग पिल्लूचं आवरलं. मग त्यानंतर गेलो, जवळच आहे आमची त्याला मंडळ. तर मग इथे देवीच्या मंडळात आलो होतो. तर अशा पद्धतीने आमच्या इकडे देवीची मूर्ती आणतात, आणि मग पूजा वगैरे होती. सकाळचं देवीची मूर्ती वगैरे बसवली जाते ब्राह्मण येऊन. त्यानंतर साडी वगैरे सगळं वेअर केलं जातं देवीला. आणि इथे एक स्पेशल घट असतो देवीचा हा. आणि त्यासोबत मग बाकीच्यांचे पण सगळ्यांचे असे घट असतात लाईनीमध्ये. तर इथे आमच्या वस्तीपुरतंच हे मंडळ आहे, आणि छोटंसं आहे, आणि सगळ्यांना जवळ हे आहे. तर मग सगळेजण इथेच घट बसवतात, दरवर्षी बसवतात. मी मागच्या वर्षी पण बसवलं होतं आणि ह्या वर्षी पण बसवला. तर अशा पद्धतीने सगळ्यांचे घट बसवलेले आहेत इथे. माझ्या माहेरी कसं आम्ही घरी बसवायचो घट, पण इथे मंडळामध्ये बसवतात, तर मग इथे आमचं खूप मजा येते. तर आज आमची पंगत होती फराळाची तिथेच. तर मग त्या अगोदर मग आम्ही ही सगळी तयारी केली होती, म्हणजे शेंगदाणे वगैरे बरंचसं, म्हणजे ह्याला भरपूर टाईम गेला सगळेच ह्याला. शेंगदाणे वगैरे भाजायचे होते, मग ते थंड करून कूट वगैरे बनवून ठेवला. आणि हे सगळं घरूनच द्यायचं होतं, म्हणजे तिथं गेल्यानंतर फक्त बनवणार होते संध्याकाळी. तर त्यामुळं मग आम्ही 5 वाजताच लागलो होतो. थोडे बटाटे वगैरे सगळंच हे करायचं होतं, आणि घरच्या मिरच्या होत्या, नेमकं मग मिरच्याही राहिल्या नव्हत्या, तर त्यामुळं मग त्या जाऊन आणाव्या लागल्या. तर घरच्याच होत्या, त्याच्यामुळे मग तोडून आणावं लागल्या, तर त्याला भरपूर टाईम लागला. तरी ते सकाळीच साबुदाणा वगैरे भिजू घातला होता, आणि ते कूट वगैरे सगळं रेडी करून ठेवलं होतं 4-5 वाजेपर्यंत. त्यानंतर मग आम्ही आवरायला घेतलं. तर बरेचसे बटाटे वगैरे होते, तर मग त्याला कट करायला पण भरपूर टाईम गेला. आमचं चाललं होतं डायरेक्ट बॉईल करायची, पण ते बोलले का कट करून अशा पद्धतीने आम्ही देवीची तिथं गेलो होतो, दर्शन वगैरे. युट्यूबला व्हिडिओ टाकायचा काय काय इकडं आला बाप्पा कडायला बोलायला पाहते बरं का. वर कशी आली ती, आपण तसं बोलतो तशी वट आली. वट कशी आली ती, लय लवकर बोलन ती, तिला असं मत आहे. तर गणपतीमध्ये मला यायला जमलंच नव्हतं, तेव्हा मी आलीच नव्हते. एक दिवस आलो होतो आणि लगेच गेलो होतो, तर तेव्हा एवढं कुणी नव्हतं. पण आजच्याला खूप गर्दी होती, आणि आरती वगैरे झाली, आणि स्वराकडे सगळेच मग गोळा झाले. ती सगळ्यांकडे पाहत होती मस्त, म्हणजे अजिबात रडली वगैरे नाही एवढ्यांना पाहून. आणि त्यानंतर मग आम्ही लगेच फराळाचं करायला बसलो. म्हटलं म्हणजे भरपूर दिवसानंतर एकत्र आलो होतो, तर मग भरपूर अशा गप्पा मारल्या. आणि आमच्या इथं 9 दिवस 9 जणांची अशी पंगत असते, म्हणजे फराळाचं असतं नवरात्रीमध्ये संध्याकाळी देवीपाशीच. तर खूप छान वाटतं. आणि म्हणजे असं कुणी रेग्युलर कुणी असं सोबत एवढं येत नाही. तर 9 दिवस आणि गणपतीचे 10 दिवस
तर यामध्येच खूप एन्जॉय होतं आणि छान वाटतं एकदम. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू.